श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शिवाजी अहिरे यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। गेली 30 वर्षे शिक्षण सेवेत कार्यरत असलेल्या अहिरे सरांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले असून त्याचे मार्गदर्शन अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। या प्रसंगी माजी आमदार कुणाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर S.T. पाटील, भगवान गर्दे, डॉक्टर दरबारसिंह गिरासे, खरेदी विक्री संघाचे संचालक विलास चौधरी, फागणेचे सरपंच बुराबा सूर्यवंशी, भैया बडगुज, S.M. पाटील, बालू पाटील, कवी प्रभाकर शेटके, मुख्याध्यापक M.L. पाटील, पोलीस पाटील नीता पाटील, विक्रम पाटील, धनराज पाटील, सुरेश बडगुज, प्रमोद खोडे आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहिरे सराचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या सेवाभाव, शितप्रियता आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाचा उल्लेख करत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले। कार्यक्रमास शिक्षक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हवेची वाटणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पाटण्यासारख्या एवढ्या मोठ्या गावाचे माजी सरपंच आणि गेले अनेक वर्ष समाजकारणाच्या माध्यमातून या संपूर्ण तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची छबी ज्यांनी स्वतःची निर्माण केली आणि श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करत असताना सुद्धा आपलं कर्तृत्व, आपलं कार्य आणि आपली विद्यार्थ्यांप्रतीची असलेली निष्ठा ज्यांनी अबाधित ठेवली आणि आज त्यांचा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालोय ते आपले लाडके सन्माननीय शिवाजी अण्णा अहिरे, त्यांच्यावरती उपस्थित त्यांच्या सुविद्य पत्नी, आपल्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष S.T. भैया व अण्णांचे बरोबर काम करणारे सर्व अण्णांचे शिक्षक वृंद, सर्व सहकारी, संस्थेचे सर्व कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भाषण करणार नाही कारण की वेळ खूप झालाय आणि अण्णांचं इतकं छान भाषण झालंय की मला काही फार जास्त बोलायची आवश्यकता राहिलेली नाही। परंतु अण्णांचा एक वेगळ्या प्रकारचा ऋणानुबंध हा दाजी साहेबांशी गेल्या अनेक वर्षापासूनचा राहिलेला आहे आणि जी काही लोक ज्यांच्यावरती दाजीसाहेबांनी अतिशय हृदयापासून प्रेम केलं आणि अत्यंत डोळे बंद करून ह्या तालुक्यामध्ये ज्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो की काही झालं, देव जरी खाली आला तरी सुद्धा हा माझा कार्यकर्ता कुठेही जाणार नाही, असं ज्यांच्यावरती प्रेम केलं ते आमचे सन्माननीय शिवाजी अण्णा। इतकं प्रेम साहेबांचं कायमस्वरूपी अण्णावरती राहिलं आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि त्यामुळे अण्णांनी सुद्धा तेवढंच प्रेम साहेबांवरती केलं। अनेक वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा या आपल्या संपूर्ण जिव्हाळा ग्रुपमध्ये आणि अण्णांच्या कुटुंबामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे अण्णा हे प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्याला अत्यंत जवळचे। अण्णा म्हटले की मी यांना फोन केला, त्यांना फोन केला, अण्णा या तालुक्यातला असा एकही जिव्हाळा ग्रुपचा कार्यकर्ता किंवा आपला कार्यकर्ता नाही की ज्याला शिवाजी अण्णांना फोन केला आणि तो कार्यक्रमाला येणार नाही, असं एकही की तुम्ही एवढेच फोन केले कारण तुम्हाला असं वाटतं जेवण कुठे जाईल आणि त्याला वेळ तुम्ही कमी फोन केले, पण सगळेच लोक तेवढंच वेळ अण्णांवरती कायमस्वरूपी करतात कारण शिवाजी अण्णा हे सगळ्यांच्याच जवळचे आणि त्यामुळे अण्णांचा जो इतिहास गेला इतक्या वर्षापासून मी बघतोय। 1999 मध्ये जेव्हा पहिल्यांदा धुळ्यामध्ये आलो होता, साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरायला सुरुवात केली आणि तेव्हा फागण्याला जायचा जो योग आला तेव्हा शिवाजी अण्णा मला पहिल्यांदा फागण्याला घेऊन गेले आणि त्यानंतर जेव्हा युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो तेव्हा म्हटलं युवक काँग्रेसचा अध्यक्ष कोणाला करायचं फागण्याचा आणि त्या परिसराचा, शिवाजी अण्णांचं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं। मला माहित नव्हतं की यांचं वय जास्त झालं ते तेव्हा मला युवक काँग्रेसचेच कार्यकर्ते वाटायचे, इतके तरुण आणि आजही जर कोणाला माहित नसेल त्याला सांगितलं मग युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे कोणीच नाही म्हणणार नाही, आज युवक काँग्रेसमध्ये एक बी बाल अजून बी झटत होईल नाही एकदम तरुण तरुण आजही अण्णा तसेच वाटतायत आणि तेव्हापासून तर आतापर्यंत अण्णा तुमचा दिलखुलास स्वभाव, बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे मला भाषणाची सुरुवातीला भीती वाटायची तर मी अण्णाला पुढे करून द्यायचो, अण्णा बोलावं, अण्णा बिलकुल मांडून द्यायची, पण चौक राहावं कुठे राहावं, अण्णा जोरात त्यांची स्टाईलने सुरुवात होऊन जायची। भाषणामुळे सुद्धा अण्णांचा हात कोणी धरणार नाही, इतके चांगले मुद्दे आणि व्यवस्थितपणे त्यांची ती